सद्गुरूंचे नाम हेच वेदशास्त्र. जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराजांचं प्रतिपादन. गुरुपौर्णिमा सोहळ्यात वेरूळ येथे 1.5 लाख भाविकांची उपस्थिती. सद्गुरूंचे नाम हेच खरे वेदशास्त्र असून त्यातच सर्व मंत्रांचे सार सामावले आहे, असे अनंत विभूषित जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी प्रतिपादन केलंय. श्री क्षेत्र वेरूळ येथे जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं आयोजित वार्षिक गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. सुमारे 1.5 लाख भाविकांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेचा सोहळा अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्तानं 1 आठवड्यांपासून विद्यार्थी संस्कार शिबिर, जपानुष्ठान, उपनयन संस्कार, प्रवचन, सत्संग आणि हस्तलिखित नामजप साधना यासारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सोहळ्याची सांगता गुरुपौर्णिमा उपदेशानं झाली. महाराज म्हणाले की जीवनात अंधार नष्ट करायचा असेल तर सद्गुरूंच्या चरणी शरण जा. नामस्मरणाचं सामर्थ्य असे की काळही त्यापुढे शक्तिहीन ठरतो. तन मन धन सद्गुरूंना अर्पण करा. श्रमदान करणाऱ्यास चारीधाम करण्याचं पुण्य प्राप्त होते. सोहळ्याचा प्रारंभ पहाटे 4 वाजता बाबाजींच्या श्रीमूर्तीस आणि सिद्धेश्वर महादेवाच्या अभिषेकानं झाला. त्यानंतर नित्यनियम विधी, प्राणायाम, भागवत वाचन, ध्यान, प्राणायाम, प्रवचन आदी कार्यक्रम पार पडले. हजारो भाविकांनी श्रमदान करून आश्रम परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर चांदीच्या लखलखत्या रथामधून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मुख्य सोहळ्यात जगद्गुरूंच्या पादुकांचे पाद्यपूजन, उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज तसेच संत स्वामी सेवागिरीजी महाराज आणि स्वामी लक्ष्मण गिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. जगद्गुरूंनी भस्मस्नान करून भजनात नाचून गाऊन भक्तांना भक्तिरसात न्हावले. यावेळी त्यांची भक्तांकडून तुला करण्यात आली. कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, 108 आश्रमातील संत, ब्रह्मचारी आणि देश आणि राज्यभरातील कार्यक्रमात सहभागी झाले होते. रात्रभर दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरू होता. प्रतिनिधी अमर आढाव, महाराष्ट्र समाचार, नाशिक.